नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अलका मोकाशी यांच्या गुंतवळ या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 16वा. परंतु श्रोते हो, अजूनपर्यंत तुमच्यापैकी काही जणांकडनं जर चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारं बेल आयकॉन, घंटीचं चिन्ह, तेही प्रेस करा. ऐकूयात गुंतवळ भाग 16वा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुमनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तयार आहात ना? घाबरायचं नाही, कसलंही दडपण घ्यायचं नाही. हा भाऊ तुमच्याबरोबर आहे. आयुष्यात असे प्रसंग येतात वहिनी, बघितलं ना इथे किती पेशंट आहे. त्यामुळे आपल्यालाच असं का झालं याचा विचार करायचा नाही. ओके, रेडी? नर्स, घ्या यांना आतमध्ये. सुमनने केदारचा हात दाबला. तिने डॉक्टर मुळेंकडे बघितलं आणि ती नर्स बरोबर गेली. डॉक्टरांच्या बोलण्यानं सुमन थोडीशी रिलॅक्स दिसली. सगळे नातलग बाहेर थांबलेले होते. 4-5 तास ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर बाहेर आले. सगळे वाटच पाहत होते. केदार तसाच डॉक्टर मुळेंना घेऊन डॉक्टर अवसरांना भेटायला गेला. डॉक्टर, आई ठीक आहे ना? हां, एकदम ठीक आहे सध्या तरी. ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे. आपण जरा वाट बघू थोडा वेळ. एक 5-10 मिनिटांनी त्यांना भेटायला जा. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर मुळे आणि केदार त्यांच्याशी बोलून बाहेर आले. केदारला आता आईला भेटायची आतुरता लागली होती. कधी आईला बघतो कधी नाही असं त्याला झालं होतं. 5-10 मिनिटांनी नर्स सुमनला स्ट्रेचरवरून रूममध्ये घेऊन आली. बेडवर तिला ठेवत नर्स म्हणाली, काकू, तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं बरं का. सुमन पूर्ण शुद्धीवर आलेली नव्हती. तिने फक्त मान डोलवली. थोड्या वेळाने ती पूर्ण शुद्धीवर आल्यावर नर्सने नातेवाईकांना भेटायला परमिशन दिली. हे बघा, जास्त बोलायचं नाही, थांबूही नाही. पेशंटला त्रास होईल त्याने, नर्सने ठणकावलं. केदार पहिल्यांदा आईला भेटायला गेला. तो गालात हलका हसला आईकडे बघून. तिचा हात हातात घेतला. ती फक्त बघत होती. आई ठीक आहे ना? बरं वाटतंय ना आई तुला? सगळे तिला एक एक करून आतमध्ये भेटायला येत होते. ती मात्र गप्प होती. तिला हसू रडू काहीही येत नव्हतं. आपली हक्काची मालमत्ता असून सुद्धा कोर्टातून केस हरून आल्यानंतर माणसाची मनस्थिती जशी होते ना, तशी मनस्थिती तिची झाली होती. अचानक ती जोरजोरात श्वास घ्यायला लागली. नर्स धावली डॉक्टरांना बोलवायला. डॉक्टर येईपर्यंत सुमनची अवस्था बिकट झाली होती. तिला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला होता. ताबडतोब तिला ऑक्सिजन लावण्यात आला, पण तरीही डॉक्टरांना काहीतरी सिरियस वाटलं. त्यांनी केदारला आणि डॉक्टर मुळेंना आत बोलवून घेतलं. ताबडतोब त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये यांना आपल्याला हलवावं लागेल. म्हणजे डॉक्टर, आई, म्हणजे थोडी रिस्क आहे. आय एम सॉरी. केदारचे आता मात्र हातपाय गळाले होते. आता विनूला आणि मीनूला कळवायचं होतं. त्याचं डोकं शून्य झालं होतं. आता पुढे काय? त्याच्यासमोर मोठा यक्षप्रश्न होता. दोन्ही काका, मामा, रवी त्याच्या पाठीशी होते, पण हातातनं काहीतरी निसटतंय असं त्याला वाटत होतं. संपदाचे आईवडील हलत डुलत ऑपरेशन झाल्यावर जाऊ या इराद्यानं भेटायला आले होते. संपदा आता आलीच नव्हती. मुलांचा बहाणा करून ती घरीच थांबली होती. इथे आल्यानंतर सुमनच्या तब्येतीची गडबड बघून त्यांनी ताबडतोब आपल्या मुलीला फोन केला. संपदा, अगं तुझ्या सासूबाईंची तब्येत सिरियस झाली आहे. तू घरी काय करतेयस? इथे ये, 2 अश्रू गाळ. पोरांना दे ताईकडे पाठवून, नाही तर थांब, आम्ही येतो घरी. त्यांचं बोलणं आदिती ऐकत होती. त्यांचं लक्ष आदितीकडे गेलं. असू दे, तिला घरीच राहू देत. ताई ठणठणीत होऊन घरी आल्यावर भेटशीलच की म्हणावं. आदिती कधी न बोलणारी शेवटी बोलली. केदारचं लक्ष मावशीकडे गेलं. काय झालं ग मावशी? नाही रे, काही नाही. बाजूलाच संपदाच्या आईबाबांना बघून तो म्हणाला, अरे तुम्ही कधी आला? आलो मगाशी. आईंची तब्येत कशी आहे? आई सिरियस झाली आहे. तिला श्वास घ्यायला त्रास होतोय. दुसरीकडे ॲडमिट करायला लागतं आहे. नाही, काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. होईल सगळं ठीक होईल.
आम्ही घरी जातो, संपदाला पाठवतो. ती तुमच्या बरोबरीनं उभी राहील. तिचे आईबाबा घरी गेले. संपदा घाईघाईत हॉस्पिटलमध्ये आली. माधवी काकूच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप हमसून हमसून रडायला लागली. मला माहीतच नाही आईंची तब्येत इतकी खराब झाली आहे. कसं होईल आता? होईल होईल, सगळं ठीक होईल, रडू नको. सासूची तू सेवा करतीयस ना? माधवी काकू तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली. तिने डोळे पुसले आणि तिथेच केदारच्या बाजूला हुंदके देत उभी राहिली. आदिती तिच्याकडे निर्विकारपणे बघत होती. कसं जमतं या बाईला देव जाणे, मनात विचार करत होती. सुमनला ताबडतोब दुसऱ्या हार्टच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. ICUमध्ये ठेवण्यात आलं होतं. विनू आणि मीनू ताबडतोब यायला निघाल्या होत्या. रस्ताभर त्या गजानन महाराजांचा धावा करत होत्या. विनू लवकर येऊन पोचली, पण विनूला वेळ लागणार होता. विनू दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येऊन पोचली. विनू आल्याबरोबर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. केदारला हायसं वाटलं होतं ती आल्याबरोबर. आईसाठी तिचा जीव तुटत होता. आदितीला तिने घट्ट पकडलं. रडू नकोस हं, ताईच्या समोर पण रडू नकोस. तिची नजर तुलाच शोधतीये, जा बरं पटकन. विनूनी चेहरा पुसला. ती प्रवासानं खूप थकली होती. ती आणि विवेक सुमनला भेटायला गेले. सुमन विनू विवेकला बघून हसली. तिला खूप नवल वाटलं. विनूच्या कपाळावर आठ्या आल्या. ती तिला बघत होती. कशी झाली आई? बापरे, अशी सोडून गेलो होतो का हिला आपण? किती खंगली आई. कशी काय आली विनू तू? अशीच आले तुला भेटायला. कशाला आलीस इतक्या दुरून? असू दे आई, बोलू नकोस जास्त, आराम कर. आम्ही आहोत बाहेर. इथे थांबते का विनू? हो आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. विनू आणि मीनूला बघून सुमन अगदी लहान मुलासारखी बोलत होती. बाहेर येऊन विनू मीनूला पकडून ओक्साबोक्शी रडली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी सुमनला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. मुलांना आनंद झाला. तुमच्यामुळे आईच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे, केदार खूप खुश होऊन बहिणींना म्हणाला. सुमनचाही चेहरा बरा दिसत होता. तिच्या तब्येतीत जलद सुधारणा होत होती. मुलींच्या सानिध्यात ती खुश होती. लवकरच तिची हॉस्पिटलमधनं सुट्टी झाली. घरी आल्यानंतर दोघी मुली आईला आजूबाजूनी पकडून आत नेत होत्या. आजीला बघून पोरं खुशीने नाचायला लागली. ए गबस रे, एवढं नाचायला काय झालं रे? संपदा मुलांवर खेकसली. तरा सुमनकडे न बघता बाहेर अंगणात निघून गेली. तिचा अवतार बघून सुमनच्या छातीतच धस्स झालं. केदारही संपदाचं वागणं बघत होता, पण तो काही बोलला नाही. मुली तिला तिच्या खोलीत घेऊन गेल्या. मच्छरदाणी लावून तिचा बेड व्यवस्थित लावला होता. तिची औषधं ट्रेमध्ये नीट ठेवलेली होती. पण सुमनचं लक्ष संपदाकडे होतं. तिची नजर भिरभिरत होती. काय झालं घरी? काही भांडण झालं का तुमचं? आई, काही झालेलं नाही आहे. केदारला विचारून घे. आणि आता तू विचार करू नकोस तिचा. मुलींनी तिला समजवलं, पण तिला चैन पडत नव्हतं. दादा, अरे आई बघ कशी करतीये. केदार धावत आला. काय झालं? तिने टेन्शन घेतलंय वहिनीला काय झालं म्हणून. तो काही न बोलता उभा राहिला. त्याच्या लक्षात आलं होतं संपदाच्या तमाशाचं कारण. आई, शांतपणे झोप तू, काळजी करू नको, असं म्हणून तो बाहेर गेला. संपदा, अगं आईशी 2 शब्द बोल, ती तुझी आठवण काढतीये. जाऊ देवा, नाटकं आहेत सगळी. आहेत ना त्यांच्या मुली, मग माझी काय गरज आहे? करा म्हणव त्यांना. हे बघ विनू, मीनू 8 दिवस राहतील. त्यांना काही बोलू नकोस. आईला सुद्धा काही बोलायचं नाही. त्या दोघी काही आपल्याकडे राहायला आलेल्या नाही आहेत. चल, आईला भेटून घे. ती आत आली आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक जयपूरला जायची तयारी करायला लागले. विनू, तू पण चल. कशाला इथे राहतेस त्यांना आवडत नसताना? आईसाठी राहते 4-5 दिवस, मग येते. ठीक आहे, राहा, पण काही वाद घालू नको. ती संपदा तमाशा करायला टपली आहे. उगाच आईंच्या डोक्याला ताप नको. ठीक आहे, मग मी निघतो. यायच्या दिवशी मला फोन कर. हो चालेल. केदार, येतो. विवेक सुमनला भेटायला गेला. आई, तब्येत सांभाळा, मी येतोय. सुमन काहीच बोलले नाही. तिचे डोळे फक्त वाहत होते. आई, रडू नका, होईल सगळं व्यवस्थित. त्यांनी सुमनच्या पायाला हात लावला, निघाला. त्याच्या पाठोपाठ केदारही ऑफिसला निघाला. मीनूनं विचारलं, आई, तुला आंघोळ करायची आहे ना? नाही ग, फक्त हातपाय धुवायला सांगितले डॉक्टरांनी.
मला बाथरूममध्ये बसवून देतेस का? हो चल की. कांचनला खूप उत्सुकता लागली होती. आजीचं ऑपरेशन झालंय, आता आजी कशी दिसते? ती सारखी इकडून तिकडून आजीला बघायचा प्रयत्न करत होती. काय ग, अशी काय दाराला डोळे लावून बसली आहेस? संपदा कांचनला म्हणाली. आई, मला आत्ता आजीला बघायचंय. त्यात काय बघायचंय? काय बघणार आहेस? संपदा कांचनकडे हसत बघत म्हणाली. अगं तुला काही अक्कल आहे का ग? ते एवढ्याशा मुलीबरोबर बोलताना सासूबद्दल अशी भाषा? झोपडपट्टीत राहण्याच्या लायकीची आहेस तू. बिन शिकलेली गवार. विनू तिरमिरी होऊन चिडून बोलत होती. जाऊ दे ना विनू, कुणाशी बोलून तोंड खराब करतेस? अगं ती आहेच गवार म्हणून ती असं बोलू शकली. इतकी माजू नकोस हा तू. कुणावर कधी कुठली वेळ येईल सांगता येणार नाही. विनू संपदावर भडकून बोलायला सुटली होती. वेळ काय काळ काय, हिला काही तारतम्यच नाही आहे ग. ए, जास्त बोलू नका. आल्याचा आत तर गुपचूप राहा आणि गुपचूप जायचं. हां, संपदा धमकावल्यासारखं म्हणाली. आल्या तर म्हणजे काय ग? आम्ही काही इथे मजा मारायला आलेलो नाही आहे आणि तुझ्या घरी आलो आहे का? हे घर तुझ्या बापाचं नाही आहे, लक्षात ठेव. विनूने तिला सुनावलं. मिनू ही चिडली होती. ती म्हणाली, अगं तिच्या पैशावर मजा करताय, घरातला सगळा खर्च ती करते, तिच्याबद्दल काही बोलताना जीभ तुटली कशी नाही तुझी? मिनूच्या पोटातलं आता ओठावर येत होतं. त्याचवेळी सुमन हातपाय धुवून बाथरूममधनं बाहेर आली. त्यांची वादावादी ऐकून सुमन घाबरली, डोकं दोन्ही हातांनी दाबून बसली. मिनूने तिला पकडलं. नको ग धरूस मला. मी म्हटलं होतं ना, वाद घालू नका. आई अगं रागवू नको, पण तुला ती नाही नाही ते बोलत होती. मिनूनं तिला धरून आत नेत नेत सांगितलं. थांबा आता, सांगते ह्यांना माझा बाप काढलात म्हणून. जा ग जा सांग. बोलवतेच ऑफिसमधनं यांना. दुसरीकडे राहायला जाऊ म्हणते, देऊन टाकू सगळे पैसे तुमचे परत. गंमत वाटते का तुला? गोष्टी करणं सोपं आहे का नवऱ्याच्या भरवशावर? तुझ्यात दम आहे का? 2 पैसे कमवायची अक्कल नाही? पैसे परत करायला आणशील कुठनं? भांडणं थांबत नाही आहेत हे बघून सुमन ओरडली. विनू गप्प बैस, वाद वाढवू नको. आई अगं आम्ही कधी घालतो का वाद? पण ही नेहमी तोंडाला येईल ते बोलते. विनू माझी तब्येत तुला चांगली हवी आहे का नाही? मी चांगली हवी असेल तर गप्प बस. तू करायला येणार आहेस का माझं? तीच करणार आहे ना गं. मग बोलू नकोस, थोडे दिवस राहा आणि जा. सुमन विनूला म्हणाली. आईचं बोलणं ऐकून मुलीही आवाक झाल्या, त्यांचे चेहरेच पडले. आई अगं आम्ही जाणारच आहोत आणि आम्ही आपणहून नाही आलो. केदारनी बोलवलं म्हणून आमच्या मुलाबाळांना सोडून आलो आम्ही. मेनूचा आवाज जड झाला होता. काय करावं? या क्षणी थांबावं का जावं निघून आत्ताच्या आत्ता, असं मुलींना वाटायला लागलं. पण पुन्हा आईची काळजी वाटली. आपण रागारागात निघून गेलो तर तिच्या तब्येतीवर परिणाम होईल. मग संपदात आणि आपल्यात फरक तो काय? विनू शांतच झाली. एकटक बाहेर खिडकीतनं बघायला लागली. मिनू सुमनचं आवरून देत होती. आई वेणी घालून देऊ? तिने सुमनला तेल लावून छान विंचरून वेणीफणी करून दिली. विनूच्या डोक्यात विचार घोळू लागले होते. त्या विचारांनी गती पकडली होती. ते खूप मागे गेले होते. कितीही प्रयत्न केले तरी आता संपदाबरोबरचं नातं, पर्यायानं केदारबरोबरचं नातं आता पूर्वीसारखं कधीच फुलणार नव्हतं. संपदानेही ते कधी फुलवायला हातभार लावलाच नव्हता. सगळं एकतर्फी होतं. भावना इतक्या कोमेजल्या होत्या की त्या या जन्मी तरी बहरणं शक्य नव्हतं. आई आहे तोवर या जमिनीत पाय देऊ शकलो. आपलं पण काही वाटतच नाही आहे. पण फक्त आई आपली आहे म्हणून आपलं म्हणायचं. हे नातं सोडून देण्यातच चांगुलपणा आहे. बळजबरीनं कुठल्याच नात्यातले बंध टिकत नसतात. मग जर इथलं नातंच राहणार नाही तर मग यांना वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग तरी का घेऊ द्यायचा? मागे तिच्या चुलत सासूबाई म्हणाल्या होत्या की बघ हं, भावाच्या प्रेमापोटी घर नावावर करून देतीयेस, पण पुढे जाऊन तुला पश्चात्ताप नको व्हायला. आत्ताच विचार कर. त्यावेळेला आपण म्हणालो होतो की काकू नाही अहो, आम्हाला काय कमी आहे? आम्हाला देवाने दिलं आहे भरपूर. हिस्सा घेऊन मला नातं तोडायचं नाही आहे. पण काकू म्हणाली होत्या की बघ तुला स्मरतील माझी वाक्य.
घर सोडलंस ते सोडलं, पण शेतीचे हिस्से होतील तेव्हा लगेच देऊन टाकू नको. तुलाही मुलं बाळ आहेत. ती तुझ्या बाबांची जमीन आहे. तुझाही तुझ्या भावा इतका त्याच्यावर हक्क आहे. त्यावेळी चुलत सासूबाई बरोबर बोलत होत्या. काय मिळालं आपल्याला घरावरचा हक्क सोडून? 2 जीवाभावाचे गोड शब्दसुद्धा ती कधी बोलली नाही. आईचे हाल केले ते वेगळेच. आणि आज तर मालकीण असल्यासारखी निघून जा म्हणतीये. विनया, शेजारच्या काकूंनी विनूला खिडकीतनं हाक मारली, पण तिचं लक्ष नव्हतं. त्यांनी परत तिला हाक मारली तेव्हा ती भानावर आली. काय हो काकू? अगं काय करतीयस? जेवण झालं का? नाही काकू. का 2 वाजायला आले की ग? काकू भूक नाही आहे. बरं, वहिनी काय करतायत? आई जेवण करून झोपली आहे. औषधं घेतली आहेत ना? त्यात गुंगी आहे झोप येण्यासाठी. ये इकडे ये जेवायला. विनूनं इकडं तिकडे बघितलं. नाही तर परत आईला राग यायचा. आईला गाढ झोप लागलेली बघून तिने मिनूला विचारलं आणि दोघीजणी गेल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला. विनूच्या डोक्यातनं शेतीचा हिस्सा मागण्याबद्दलचे विचार काही केले जात नव्हते. तिने आवडाव बघून आईचा मूड चांगला असताना गोष्ट काढली. मी या घरासाठी खूप केलंय. आत्ताही आले तरी मी फुकट राहत नाही. सतत देत राहते. पण तिला काही कदरच नाही. कधी आजपर्यंत मानानं ती बोलली नाही. 2 दिवससुद्धा आम्ही माहेर म्हणून इथे येऊ शकत नाही. केदारसुद्धा खूप स्वार्थी झालाय. तू पण पाहिलंस की. घर सोडलं यांच्यासाठी, पण आता शेती सोडणार नाही. सुमन विनूकडे आश्चर्यानं बघत राहिली. ही असं कधीपासनं बोलायला शिकली? फक्त देण्याची भाषा करणारी आज चक्क मागतीये. अगं इतकी जुनी वडिलोपार्जित जमीन विकून टाकायची? ते मला सांगू नकोस. तू लिहून ठेव. मुलींना पण यातला हिस्सा द्यायचा. विनू जिद्दीलाच पडली होती. मिनूलाही पटत होतं तिचं बोलणं, त्यामुळे ती काहीच बोलली नाही. सुमनला ते बिलकुल आवडलं नव्हतं, पण मग तिने होकार दिला. मी आणायचे गेले तेव्हा सुमन माझ्यासमोर हा विषय बोलली. बघ ग वैजू, या मुली शेतीतला हिस्सा मागतायत. मग बरोबर आहे. त्यांनी काय फक्त देतच राहायचं का? त्यांच्याही वडिलांचं आहे, त्यांनाही काही ना काही मिळायला हवं. तेव्हा कुठे सुमनला ते पटलं. उद्या मुली जाणार होत्या. त्या जायचा दिवस कधी येतो अशी वाटच बघत होत्या. इथे आई असून सुद्धा जीव गुदमरायला लागला होता त्यांचा. आईशिवाय घरात कोणीच बोलत नव्हतं. संपदानं केदारचेही कान भरले असावेत, त्यामुळे तोही मोकळेपणानं बोलत नव्हता. सुमनला मुलींचं खूप दडकण आलं होतं. या इथून गेल्या तर बरं असं तिला वाटत होतं. जायचा दिवस आला. मुलींनी आपल्या बॅगा भरल्या. देवाजवळ गेल्या. आपल्याच हातानं कपाळाला हळदी कुंकू लावून घेतलं. आईला नमस्कार केला, निघाल्या. केदारला रजा मिळणार नव्हती, त्यामुळे तो घरी नव्हताच. येतो आई आम्ही असं म्हणून निघाल्या. सुमनचे डोळे पाण्याने भरले होते. मुली 2 दिवस माहेरी सुखानं राहू शकल्या नाहीत याची तिला खंत वाटत होती. मुलींना आईला सोडून जाताना काळजात भोकं पडत होती, पण नाईलाज झालेला होता. आई नीट राहा. फोनवर बोलत राहा. आमची काळजी करू नकोस. तुझी तब्येत चांगली झाली की मी तुला घेऊन जाईन. विनूने तिला समजावलं. मुली निघाल्या आणि सुमनचे अश्रू गालावरनं ओघळायला लागले. ती मुलींना काहीतरी सांगू पाहत होती, पण ती नाही बोलू शकली आणि मुलीत गेल्या. हे वळणही या जीवन प्रवासातलं माझ्या मनासारखं वळत नाही आहे या विचारानं ती हताश झाली. सुमनच्या मनातला एक एक कप्पा उघडत होता आणि जमलेले अश्रू डोळ्यातनं बाहेर येत होते. चेहरा ओलाचिंब झाला होता. ती उशी, रात्रंदिवस तिचं दुःख उभ्या डोळ्यांनी बघणारी, तीही तिच्याबरोबर भिजली होती. सुमन अंतर्मुख झाली होती. मुली अशा पद्धतीनं घरातून निघून गेल्यापासनं सुमननं हाय खाल्ली. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली होती. तिला मानसिक आधाराची खूप गरज वाटत होती. तिला आता आपल्या लोकांना भेटून घ्यावं असं सारखं वाटायला लागलं होतं. मनातलं किती बोलू किती नाही असं तिला झालं होतं, पण संपदाच्या स्वभावामुळे कोणी घरी यायला तयार नव्हतं. मी सुद्धा उठसूट तिला भेटायला गेलेलं संपदाला आवडत नसे. हळूहळू तिचा कॅन्सर वाढत चालला होता. जवळपास शरीरभर पसरला. तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं आता. तरीही ती जगण्यासाठी धडपडत होती. डॉक्टरांनी तिला केमोथेरपी करायचा सल्ला दिला होता. केदार तेही करायला तयार होता. तो आईला जगवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता.
पण सुमनला ते सहन होईना. तिची सहनशक्ती संपत आली होती. उकळता लोहर सांगातून आरपार जातोय असं तिला वाटत होतं. ती ट्रीटमेंट घेताना मरणप्राय यातना तिला होत असत. त्यापेक्षा मरण बरं असं तिला वाटत होतं. ती खूप घाबरायला लागली होती. तिचे सुंदर लांबसडक केस पापण्या झडून गेल्या होत्या. ती विद्रूप दिसायला लागली होती. पण तरीही तिच्या डोक्यातनं मुलांची चिंता मात्र जात नव्हती. मुलांचे आपापसात चांगले संबंध राहावे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत ती प्रयत्न करत होती. संपदा बाहेर गेली की ती कशी बशी बसत बसत फोनपर्यंत यायची आणि विनू मिनूशी बोलायची. हॅलो विनू, आई बोलतीये. आई आई कशी आहेस तू? बरी आहेस ना? आणि फोनपर्यंत कशी आली? संपदा घेऊन आली का? विनूच्या प्रश्नांचा भडीमार ऐकून तिचा आवाज भरून येई. हो ग, मी बरी आहे. बोलताना तिला दम लागायचा. अगं मग फोनपर्यंत कशी आलीस? तू चालू शकतेस? आली बाई कशी तरी. अगं म्हणजे संपदा नाही आहे का? नाही आहे, ती बाजूला गेली आहे. आई अगं किती दिवस तिची बाजू घेणार? ऐक ना बाळा, माझ्यानंतर केदारला एकटं सोडू नका हं. बहीण भाऊ संबंध ठेवा ग तुम्ही. सुमनचं बोलणं ऐकून तिला आईच्या मनाची तगमग कळत होती, पण देवाला दया येत नव्हती सुमनची. आई काळजी करू नको, आम्ही राहू एकत्र. तिला तेवढाच आनंद होत होता. हेच ऐकायला फोन केला होता ग. विनू निमूटपणे आईचं बोलणं ऐकत राहायची. डोळ्यांना झरे लागलेले असायचे. दिवसेंदिवस सुमनची तब्येत खूप खराब व्हायला लागली होती. हळूहळू ती बेडरिडन झाली होती. तिला हालचाल करणं मुश्किल झालं होतं. सकाळी ऑफिसला जाताना केदार आईची आंघोळ, जेवण, औषध सगळं करून जायचा. कधी तिने अंथरूण खराब केलं तर स्वतः साफ करायचा. तिचे कपडे स्वतः धुवायचा. केदार जमेल तितकी आईची सेवा करत होता. तिला सारखं वाटे, माझी इतकी सेवा करतो, मग फक्त बहिणींशी 2 शब्द गोड बोलला असता तर. दिवसभरात कधी चुकून अंथरूण ओलं होऊन जायचं तर तिला खूप कानकोंडल्यासारखं होत असे. संपदाला सांगायची सोय नव्हती. ती मदत करायच्याऐवजी दात काढून हिणवायची. सुमन पिसाळल्यासारखी झाली होती. तिला संपदाची खूप भीती वाटायला लागली होती. जे तिला वाटत होतं की आपलं कोणाला काही करायला लागू नये तेच तिच्या नशिबात आलं होतं आणि मरणही लवकर येत नव्हतं. रोज केदारनं आईला सगळं करून दिलं की त्यावेळेला मुली फोन करत. कधी ती बोलायची, कधी बोलायची नाही. अलीकडे तिने खाणं पिणं सोडून दिलं होतं. ती अतिशय कृश होऊ लागली होती. स्वतःला मरणाच्या दारात लोटून द्यायला लागली होती. फक्त तिचे डोळे उघडे असायचे. सतत कोणाला तरी शोधत असायचे. केदार तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण ती तोंड फिरवून घेत होती. मुलींना मात्र सतत आईने हाक मारल्याचा भास होत होता आणि मुली बेचैन होत होत्या. मी रोज तिला जमेल तशी भेटून येत होते. सुमन फक्त नजरेनं माझ्याकडे बघायची. अलीकडे ती जास्त बोलतही नसे. इंदू ही तिला जमेल तशी ऑफिसातनं वेळ काढायची आणि जरूर सुमनला भेटायला जायची. सुमनची तब्येत जास्त खराब झाल्यापासून नेमकी इंदू इथे नव्हती. ती अमेरिकेला गेली होती. मी नेहमी जाताना काहीतरी सुमनसाठी खायला घेऊन जायची. ते बघायची आणि ती फक्त हसल्यासारखी करायची, पण खायची नाही. सुमन, मी पुण्याला जातेय, 8-10 दिवसात येईल. वैदेहीच्या मुलीची तब्येत बरी नाही ना, तिला भेटून येते पटकन. तू नीट राहा, थोडंसं खा पी. मी आले की तू छान दिसायला हवीस मला. राहशील ना नीट? ती फक्त माझ्याकडे बघत राहिली होती. सुमन अगं बोल ना काहीतरी. किती दिवस झाले तुझा आवाज नाही ऐकला. हां, मी येते जाऊन हां. तिने अलगद हात ठेवला माझ्या हातावर. मी दुसरा हात तिच्या हातावर ठेवला. तिच्या डोळ्यात बघितलं. असं वाटत होतं ती काहीतरी सांगू पाहतीये. तिचे फक्त डोळे ओले दिसत होते. आज सुमन निश्चित पडली होती. काहीच हालचाल जाणवत नव्हती. हाक मारली तर बघतही नव्हती. केदारनी कसेबसे तिचे हातपाय पुसून दिले. चमच्यानं थोडंसं जबरदस्तीनं तोंडात टाकलं. तोंड पुसून तो आईच्या अंगावर पांघरून घालून वळला. त्याचवेळी विनूचा फोन आला. केदार, अरे आईशी बोलणं करून दे ना. अगं आई बोलतच नाही आहे कोणाशी. तो त्रस्त होऊन बोलत होता. पण मुलींचा जीव तिकडे लागत नसल्यामुळे त्यांना वाटे आईशी 2 शब्द बोलावेत. हा मात्र त्यांच्यावर हिडीस करत असे. तरीही दे ना, मी प्रयत्न करते बोलायचा. अगं बोलत नाही म्हणून सांगितलं नाही. बघत सुद्धा नाही ती.
इतकी खराब झाली का रे आईची तब्येत? हो, आणि आज जरा जास्तच वाटते. मग कोणाला कळवलंस का नाही? तिच्या जवळच्या लोकांना भेटू देत ना तिला. तिला काही बोलायचं असेल तर. नाही कळवलं. कोण येऊन बघतंय का इथे? हां? आणि करून करणार आहे, कोण बघणार आहे तिला? दोघांमध्ये मग थोडीशी वादावादी झाली. करायला यायला घरातलं वातावरण हवं ना. इथं तर कोणाला साधं भेटायला यायचं म्हटलं तरी विचार करायला लागतो. विनूच्या ओठावर आलं होतं, पण तिने बोलणं टाळलं. हे बघ, तू मला शिकवू नको, मी फोन ठेवतोय, केदार रागानं म्हणाला. हे बघ, आधी आईच्या कानाशी फोन लाव, मग जा कुठे जायचं ते, विनू ही रागात म्हणाली. त्यांनी फोन सुमनच्या कानाशी लावला. हॅलो आई. हां. तिने विनूचा आवाज ऐकल्याबरोबर हुंकार भरला. आई, ओळखलंस मला तू? हो, विनू. आईने आपलं नाव घेतलं, आपल्याला ओळखलं. विनूला खूप आनंद झाला. ती हुंदके देऊन रडायला लागली. आई, अगं कशी आहेस तू? ती परत बोलेच ना. आई, अगं बोल. विनूनी परत परत म्हटलं, पण सुमन काही बोलली नाही. केदारला आश्चर्य वाटलं. 2-3 दिवसांपासून आई एकही शब्द बोलत नव्हती आणि विनूशी मात्र बोलली. विनूनं केदारशी काही न बोलता फोन ठेवून दिला. केदार आईकडे एकदा नीट बघून ऑफिसला जाऊन लवकर येतो असं सांगून निघाला. मुलंही शाळेत गेली. 3-4 वाजताची वेळ होती. संपदा कधी नव्हे ते सुमनची काही हालचाल होतीये का ते बघायला गेली. ती दारातनं सुमनकडे बघायला लागली. अचानक सुमनने डोळे उघडले आणि तिच्याकडे एकटक बघायला लागली. आतून शक्ती एकवटून बोलायला लागली. काय मिळवलंस ग संपदा असं करून? माझ्या घराचा पूर्ण सत्यानाश केलास तू. माझं सुंदर छोटंसं घरकुल होतं. 2 मुली, 1 मुलगा. तू आलीस आणि सगळं विस्कटून टाकलंस. का केलंस ग असं? मी मुलगी मानत होते तुला, पण तू कधीच मला आईचा दर्जा दिला नाहीस. आल्यापासनं एकही दिवस चांगली वागली नाहीस आमच्याशी. बहीण भावांची ताटातूट केलीस. मला मुलींना दूर करायला भाग पाडलंस. माझ्या मुलींना माहेर ठेवलं नाहीस. काय कमी होतं ग तुला आमच्या घरात म्हणून अशी वागलीस? आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. खरं म्हणजे ना, तुला आशीर्वाद द्यायला पाहिजे भरभरून, कारण तू माझी सून आहेस, या घरची लक्ष्मी आहेस. पण खरं सांगू का, तुझ्यासाठी प्रयत्न करून सुद्धा ओठावर चांगले शब्द नाही आहेत. मी शाप नाही देणार तुला, कारण माझ्या मुलाची बायको आहेस, माझ्या नातवंडांची आई आहेस. संपदा सुमनकडे एकटक घाबरून पाहत राहिली. धडाधडा सुमन संपदाला बोलली आणि तिने डोळे मिटले. हे काय होतं संपदाला समजलंच नाही. संपदा प्रचंड घाबरली होती. तिला आपल्या वाईट वागण्याची जाणीव झाली आणि ती सैरभैर झाली. कुणाला काय सांगू, कुणाकडे माफी मागू, ती थरथर कापत होती. ती बाहेर धावत सुटली आणि अंगणात झुल्यावर येऊन बसली. केदार येण्याची ती वाट बघत होती. थोड्या वेळानं केदार घरी आला. ती घामानं थपथपली होती. तिला घाबरलेली बघून त्याने विचारलं, अगं काय झालं? तिने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. काही बोलते का गं तू? हां, आई बोलू तरी शकते का? आजपर्यंत कधी ती बोलली नाही गेली काही दिवस, आणि आता मरणाच्या दारात गेल्यावर काय बोलणार गं ती बिचारी? उगाच काहीतरी आरोप करतेस. अहो खरंच सांगतेय, माझा विश्वास नाही तुझ्या बोलण्यावर. खोटारडी आहेस तू. संपदाची पुढे काही बोलायची हिंमतच होईना. ती तशीच बसून राहिली. केदारनं सुमनकडे बघितलं. तिची तब्येत खूप खराब झाली होती. त्यांनी सगळ्यांना, तिच्या जवळच्यांना फोन करून सांगितलं. डॉक्टर मुळेंना त्यांनी फोन करून बोलवून घेतलं. अर्ध्या तासाच्या आत सगळे पोचले होते. विनितानी तिला थोडंसं दूध पाजलं चमच्याने. तिने ते गिळलं. शांत झाली. तेवढ्या डॉक्टर मुळे पोचलेच. त्यांनी तिला चेक केलं. स्तब्ध उभे राहिले. डोळ्यांवरचा चष्मा काढला. डोळे पुसले. केदारच्या पाठीवर हात ठेवला आणि ते निघाले. विनू येऊन पोचली तेव्हा अंधार पडला होता. भयान शांतता होती. गल्लीच्या दुतर्फा लोक उभे होते. बहुधा सगळे विनूची वाट बघत होते. गाडी थांबली तशी विनू गाडीतनं भरकन उतरली. पटापटा पावलं टाकत चालायला लागली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागल्या होत्या. केदार तिला बघून उभा राहिला, पण तिने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. नजर फिरवून दारात आली. चप्पल काढली. पळत आत गेली. सुमनला बघून डोळाभर अश्रू आले. तिच्या अंगात संताप भरलेला होता. तिने इकडे तिकडे बघितलं. तिला संपदा कुठेच दिसली नाही.
मीनूने तिचा हात दाबला. बहिणीला बघून तिला उमाळा आला आणि ती आई म्हणून हुंदके द्यायला लागली. भयान शांततेत तिचा आवाज घुमायला लागला. सुमनला नेल्यावर सगळ्यांची आंघोळीची घाई सुरू झाली. त्या दोघी शांत एकट्याच बसल्या होत्या. घराच्या भिंती सोडल्या तर तिथे आता त्यांच्या जीवाभावाचं कोणीच नव्हतं. खरं तर त्या भिंतीही आता त्यांच्या राहिल्या नव्हत्या. त्यांनी हक्क कधीच सोडले होते. आईच्या खोलीत गेल्या. सगळी खोली डोळ्यात भरून घेतली. स्मशान घाटावरून आल्यावर सगळे आपापल्या घरी निघून गेले. आता घरी फक्त तिच्या माहेरचे होते. बॅगा भरलेल्याच होत्या. आल्या पावली त्या बहिणी तशाच एकदा घराकडे नजर फिरवून निघाल्या. मागनं केदार धावत आला. विनू थांब विनू. अगं मीनू थांबा, तुम्ही दोघी जाऊ नका तुम्ही. त्या मागे न बघता निघून गेल्या. श्रोते हो, गेले 16 दिवस तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. कादंबरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कादंबरीचा प्रत्येक भाग तुम्ही लाईक केला असेल याची मला खात्री आहे. ही कादंबरी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून राहिला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. नमस्कार. भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.